कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या भाच्याने केला हलिवली येथील शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला. नाव सांगतो. ऋषिराज रमेश बोराडे, वय वर्ष माझं 31 आहे. खाली आम्ही आमच्या जागेवर जिथे गाळे आहेत आमचे स्वतःचे, आम्ही तिथे काम करत असताना संकेत भासे आणि त्याचे गुंड संकेत भासे, ओंकार अंडे ते 40 नंबरची थार घेऊन आली, ती काळ्या कलरचे, आणि गाडीमध्ये त्यांनी रॉड दांडकं वगैरे घेऊन आलते आणि त्यांनी आल्या रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वर माझ्या वडिलांना दाखवली, आम्हाला दाखवली आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही मारून टाकू, इथं कोण आमचं काम अडवते ते बघतो, आणि डायरेक्ट त्यांनी रॉडनी आणि दांडकानी आम्हाला एका दोघांनी पकडून ठेवलं आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली आहे. मारहाण अशी केलेली आहे की त्यांनी डायरेक्ट माझ्या मोठ्या भावाच्या डोक्यावर वार केलेला आहे आणि माझा पण हात फ्रॅक्चर झालेला आहे, ते बोट फ्रॅक्चर झालेलं आहे, अजून पण कापतोय, आणि छातीमध्ये लाथाबुक्यांनी मारलेलं आहे, दांडकांनी मारलेलं आहे त्यांनी आम्हाला. आणि नंतर पण आम्हाला त्यांनी धमकी दिली की तुम्हाला आम्ही जिथे तुम्ही दिसाल तिथे तुम्हाला आम्ही मारू. मुलांची धमकी दिली आहे की तुमचा आमचा वाईटपणा आता कायमस्वरूपी राहील, तुम्ही जिथे भेटाल तिथे मारू आम्ही तुम्हाला, आणि रिव्हॉल्वरची धमकी देतात ते आम्हाला. आणि आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलीस स्टेशनला आम्हाला हीच विनंती आहे. बरं, मी स्वतः माझ्या शेतामध्ये काम करत असताना माझ्या स्वतः वडिलोपार्जित जमीन तिथे आहे, ताबा कब्जा बरोबर आमच्याकडे असतानाही त्यांनी संकेत भासे यांनी चौथा व्यवहार मारून जमीन खरेदी केली आणि त्याला विरोध होता, तरी त्यांनी दादागिरी करून नेरळ रजिस्टरला त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि ताबा कब्जा बरोबर दिले नाही. त्याच्या 2 गाड्या भरून आल्या पोरं, मी पहिलं तुम्हाला उडवेल ही भाषा माझ्याशी वापरते. नमस्कार, मी भूषण रमेश बोराडे. आमच्या हलिवली गावात पेट्रोल पंपाच्या समोर एक शेत आहे. ते शेतावर मी, माझे वडील व माझा बारका भाऊ आणि तिघे असताना त्या ठिकाणी संकेत भाषे 40 नंबर गाडी थार ब्लॅक कलरची थार घेऊन आला व त्याचा साथीदार ओंकार अंडे, ती सुद्धा 57 व 58 या नंबरची व्हाईट कलरची ऑरा गाडी घेऊन आला. संकेत भाषेने डायरेक्ट रिव्हॉल्वर काढला, गाडीनं हत्यारं काढली, दांडकं पहार काढून डायरेक्ट आमच्यावरती हल्लाच चढवला. माझ्या वडिलांच्यावरती हल्ला केला. रिव्हॉल्वर त्याच्या हातात हत्यारं होती, माझ्या डोक्यात रॉड टाकला व मला जीवे मारण्याची धमकी दिली. बोलतो या सगळ्यांना खलास करून टाका, बोलतो ही जागा आपल्या मालकीची, या सगळ्यांना इथं आजच्याच खपून टाकू, बोलतो इथं कोणी दिसतं कामा नाही मला, म्हणतो. आणि प्रचंड मारहाण केली. डोक्यात माझ्या रॉड टाकलेला असून सुद्धा मला लाथाबुक्कीने मारहाण करत होती. भावाला, बारक्या भावाला मारला, माझ्या वडिलांना, माझ्या वडीला 70 वर्षाचे आहेत, अजून 69-70, त्यांना सुद्धा मारहाण केली. माझ्या बारक्या भावाला मारहाण केली. तो बोलतो तुम्ही जागे परत दिसली इथं तुम्हाला खपून टाकू, आजच्याच तुमच्या काय निकाल सोक्षमोक्ष लावून टाकून अशा काही दहशत करतो. गेले कित्येक महिने तो आम्हाला धमकी देतोय, कोण मला सतत फोन करत असतो, धमकी देत असतो. बोलतो कसं जागेवर कसं मी ताबा कब्जा मला घेऊन देत नाही, सारखा येऊन तिथे दादागिरी करत असतो जागे आम्हाला. मी कितीतरी दहशत, आमचं अख्खं कुटुंब दहशती खाली. माझी गेल्या वर्षी आईसुद्धा आयसीयूमध्ये होती, त्यामुळं आजी आयसीयूमध्ये, आता आमचं प्रचंड कुटुंब दहशती खाली आहे. तर त्या रॉडचं तुम्ही इथं बघत असताना डोक्यावरती 5 ते 6 टाके पडलेले, आकाश अर्ध्या कितीतरी लिटर रक्त माझ्या शरीरातून गेलेले. त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे, माझ्या कुटुंबियांना त्यापासून धोका आहे. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे सुद्धा भविष्यात मला आणि माझ्या फॅमिलीला काय नुकसान झालं त्याला सर्वस्वी जबाबदार संकेत भाषा असेल व दुसरा जबाबदार ओंकार अंडे असेल.